आता मी रेकॉर्डिंग सुरू करत आहे. 2 मिनिटं द्या. ठीक आहे, आपण रेकॉर्डिंग सुरू केलेली आहे. आता आपण आजचा जो विषय घेतलेला आहे तो म्हणजे कृपा, परमेश्वराची कृपा. आणि आपण सुरुवात करूया प्रार्थनेने. ओके गौरव. हॅलो. हो, सुरुवात करूया. पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आमेन. हे सर्व समर्थ सनातन परमेश्वर बापा, आकाशाच्या आणि पृथ्वीच्या उत्पन्न करत्या, स्वर्गातील अतिपवित्र आमच्या जिवंत अशा परमेश्वर बापा, पुन्हा गौरवशाली प्रभू, लीन दिन नम्र भग्न हृदय आणि पश्चातापी अंतःकरण घेऊन आम्ही प्रत्येक जण तुझ्या पायाचरणी, तुझ्या पवित्र दयेने, तुझ्या पवित्र कृपेने आम्ही एकत्रित जमलेलो आहोत. हे सनातन परमेश्वर बापा, आमचा दृढ विश्वास आहे की गौरव जे आणि गौरव बरोबर आम्ही प्रत्येक जण या तुझ्या अतिपवित्र शब्दामध्ये जे सहभागी होत आहोत, तर प्रत्येक शब्द तुझ्या पवित्र आत्म्याच्या योगे बाहेर येऊ दे आणि आम्हा प्रत्येकाचं अंतःकरण काय पलट होते. तुझी सनातन दया, तुझी सनातन कृपा, तुझी सनातन करुणा सदोदित आम्हा सर्वांबरोबर आहे असा आमचा दृढ विश्वास आहे. यापुढे माझ्या गौरवशाली प्रभू, आम्हा प्रत्येकासोबत तू राहा, आमचे नेत्र उघड, म्हणजे तुझ्या तुझ्या नियमशास्त्रातील अद्भुतच्या गोष्टी आम्हा प्रत्येकाच्या डोळ्यास पडू दे. आमचं अंतःकरण पालक माझ्या गौरवशाली प्रभू, ही प्रार्थना आमच्या प्रार्थना प्रभू येशूच्या पवित्र नावात हे सर्व समर्थ नात्याचे परमेश्वर बापा तुला करतो तो ऐक. आमेन. आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. जय ख्रिस्त सर. जय ख्रिस्त. तर आजचा आपला जो विषय आहे बायबल स्टडीसाठी तो आहे ग्रेस, कृपा. कृपा. हो, आणि 1 तास आपण या बायबल स्टडीमध्ये भाग घेऊ. आणि जसं नेहमी आपण वचनांद्वारे समजून घेतो त्या विषयाला, आज सुद्धा आपण परमेश्वर आपल्याशी काय बोलणार आहे ह्या विशेष गोष्टीवर, ज्याला आपण कृपा म्हणतो, ह्याच्याबद्दल आज आपण काय शिकणार आहोत हे समजण्यासाठी, जसं आपण नेहमी करतो, आपण परमेश्वराचं वचन जवळ घेऊया, बायबल. जर तुम्हाला नोट्स बनवायचे तर पेन पेपर सुद्धा घेऊन या. आणि जशी आपण नेहमी सुरुवात करतो, आपण प्रार्थनेने सुरुवात केलेली आहे. आणि माझा प्रश्न प्रथम हा असतो की कृपा म्हणजे काय, राईट? तर आपण सुरुवात करूया ह्या प्रश्नाने. आणि पहिलं आपण नेहमीसारखं जसं मेनन परिवाराला संधी देतो, तर मेनन परिवारामधून जर कुणाला काय व्यक्त करायचं असेल विचार, तर ते करू शकतात. जसं आपण नेहमी सांगतो, राईट रॉंग, चुकीचं बरोबर असं काही उत्तर नसतं. मनामध्ये तुमचे जे काही आहे ते तुम्ही सांगायचं आहे. परमेश्वर तुमच्याशी जे काही बोलतोय ते व्यक्त करायचं आहे आणि प्रत्येकाशी बोलायचं आहे, संभाषण करायचं आहे. तर पहिला प्रश्न आपला हा आहे बायबल स्टडीमध्ये की कृपा म्हणजे काय? Krupa is a favor. The biggest favor God gave us is He gave His Son who died for our sins. That is the biggest grace. राईट. खूप छान. कृपा म्हणजे आशीर्वाद. म्हणजे आपण आज एवढ्या मोठ्या संकटामध्ये असून पण देवाने आपल्यावर इतकी कृपा केली, आपल्याला त्याच्यातून वाचवलं, प्रत्येक संकटामधून वाचवलं. आपल्या सगळ्या फॅमिलीला, मेनन फॅमिली, पाटोळे फॅमिली, यांना नेहमी त्यांनी वाचवत राहिला. ही देवाची एवढी मोठी कृपा आहे आपल्यावर. ह्याच्यापेक्षा जास्ती काय असू शकतं? की आपल्याला हेल्दी ठेवलं देवबापाने आतापर्यंत, आपल्याला खुश ठेवलं, आपल्या घरामध्ये शांती ठेवली. हीच एक कृपा आहे, खूप मोठी कृपा आहे. अगदी बरोबर. खूप छान. श्रुती म्हणते की ग्रेस इज लव्ह फ्रॉम गॉड. बरोबर. Love.
परमेश्वरापासून जी प्रीती मिळते तिला कृपा म्हणतात असं श्रुतीचं म्हणणं आहे. खूप छान. अजून आता पाटोळे फॅमिली मधून कुणाला विचार मांडायचे आहेत की कृपा म्हणजे काय? ख्रिस्तामध्ये जीवन जगण्यासाठी देवाचे सहाय्य, आधार. अच्छा, व्हेरी नाईस. देवाचे सहाय्य व आधार. त्याचे जीवन जगण्यास, ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी मिळालेले देवाचे सहाय्य म्हणजे कृपा. खूप छान. कृपा हे एक आध्यात्मिक मार्गदर्शन आहे देवाकडून आलेलं, की हे कर, असं कर, ते मार्गदर्शन. ओके, व्हेरी गुड. अंकल, देवाचा अनुग्रह म्हणजे कृपा. देवाचा अनुग्रह म्हणजे कृपा, बरोबर. सौरभ. व्हेरी गुड. अजून कुणाला विचार मांडायचे आहेत? गौरव. हो अंकल. हा, तिमोथीकरास पत्र, दुसरे पत्रामध्ये प्रभू येशू म्हणाला आहे, 22व्या याच्यामध्ये म्हटलं होतं प्रभू येशू, प्रभू तुमच्या आत्म्याबरोबर असो, तुम्हा बरोबर कृपा असो. बरोबर, अगदी बरोबर. छान. ठीक आहे, आपण खूप सर्वांनी चांगलं उत्तर दिलेलं आहे. आणि कृपा हे आपल्या ख्रिस्ती जीवनातलं सगळ्यात महत्वाचं आणि सगळ्यात मोठी परमेश्वराची देणगी आहे. कृपेशिवाय आपल्या ख्रिस्ती जीवनाला काहीही अर्थ नाही. आता कृपा म्हणजे काय? फेवर. परमेश्वरांनी पुत्र पाठवला आपल्यासाठी, तो मरण पावला, जिवंत झाला. आत्तू म्हणाली, गिफ्टूची आई म्हणाली की तो आशीर्वाद आहे, संकटापासून आपल्याला वाचवतो, आपला आनंदी ठेवतो. आज जे आपल्याला संकटातून दूर ठेवलंय ते कृपेमुळे झालंय, जो आशीर्वाद आहे. गिफ्टू म्हणाली की परमेश्वरापासून जी प्रीती, ती जी प्रेम येतं ते म्हणजे कृपा. मम्मी म्हणाली की ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी देवाचे सहाय्य व आधार म्हणजे कृपा. पप्पा म्हणाले मार्गदर्शन, सौरभ म्हणाला अनुग्रह, आणि अंकल म्हणाले की तिमोथीच्या दुसऱ्या पत्रात कदाचित 22वं वचन आहे. अंकल म्हणाले की तुम्हामध्ये कृपा असो. परमेश्वर म्हणतो की तुम्हामध्ये कृपा असो, बरोबर. तर अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे सर्वांनी. आता कृपा वचन बायबलमध्ये ह्या शब्दाचे अर्थ काय आणि कृपा हा जो शब्द आहे हे समजण्यासाठी आपण काय गोष्टींवर आता मनन चिंतन करायचंय. सर्वात प्रथम कृपा म्हणजे परमेश्वराचं अनुग्रह. कुणी उत्तर दिलं होतं? सौरभनी, बरोबर. सर्वात प्रथम कृपा म्हणजे परमेश्वराचं अनुग्रह, म्हणजेच इंग्लिश मध्ये म्हणतात फेवर ऑफ गॉड. तू म्हणाली ना गॉड्स फेवर. तर सर्वात प्रथम कृपा म्हणजे परमेश्वराचं अनुग्रह, गॉड्स फेवर. पुढे देव परमेश्वर आपल्याला विनामूल्य आणि अपात्र मदत करतो. विनामूल्य म्हणजे फ्री, आणि अपात्र म्हणजे जे आपण डिझर्व करत नाही,
ती जी मदत आहे, जी विनामूल्य आहे, फ्री आहे आणि त्याची अपात्र मदत त्या परमेश्वराची म्हणजे अनडिझर्विंग हेल्प तो आपल्याला देतो. त्याला आपण म्हणतो कृपा. आणि कृपा का दिली जाते? जेणेकरून आपण देवाची मुले, दत्तक मुले, त्याचं जे दैवी आणि अनंत काळाचं जीवन आहे ते आपल्याला प्राप्त व्हावं म्हणून आपल्याला कृपा दिली जाते. कृपा म्हणजे परमेश्वराचा अनुग्रह. देव आपल्याला विनामूल्य आणि अपात्र मदत देतो, जेणेकरून आपण देवाची मुले, दत्तक मुले, त्या परमेश्वराच्या दैवी आणि अनंत काळाचं जे जीवन आहे ते आपल्याला प्राप्त व्हावं म्हणून आपल्याला दिली जाते. आणि म्हणून आपण म्हणतो कृपा म्हणजे देवाच्या जीवनात सहभागिता. ते जे त्रैक्याचं जीवन आहे, परमेश्वराचं जे जीवन आहे स्वतःचं, त्याच्यामध्ये सहभागिता म्हणजेच कृपा. ग्रेस इज पार्टिसिपेशन इन द लाईफ ऑफ गॉड. कृपा म्हणजे देवाच्या जीवनात सहभागिता. आणि हे अनुग्रह आहे, फेवर आहे, देणगी आहे, खूप मोठी देणगी आहे, भेट आहे. आपल्याला ही भेट दिलेली आहे आणि या भेटेस आपण पात्र नाहीये आणि ही विनामूल्य आहे. आपण विकत घेत नाही, आपण काय कार्य करत नाही ज्याच्यामुळं आपल्याला प्रथम कृपा येते. जी प्रथम कृपा येते ती परमेश्वर देतो आपल्याला. आणि ही जी कृपा आहे हे अनुग्रह आहे. एक प्रकार परमेश्वर आपल्याला अनुग्रह करतो आपल्यावर आणि हे विनामूल्य आहे. पुन्हा एकदा समजून घ्या, हे फ्री आहे. परमेश्वर स्वतःहून अमूल्य आणि अपात्र मदत देतो आपल्याला. कशासाठी? कृपा कशासाठी मिळते? जेणेकरून आपण देवाची मुले म्हणून ओळखलं जावं आणि परमेश्वराचं जे जीवन आहे, दैवी आणि अनंत काळाचं जे जीवन आहे ते आपल्याला प्राप्त व्हावं म्हणून आपल्याला कृपा दिली जाते. सर्वांना समजते? Yes. आता आपलं जे ख्रिस्ती जीवन आहे, आपण जे जगतोय, हे कृपेशिवाय आपण जगू शकतो का? नाही. ठीक आहे. परमेश्वराकडून ही जी कृपा येते हा एक प्रकारचा अनुग्रह आहे, बरोबर आहे का? ही विनामूल्य आहे का? फ्री आहे का? फ्री मध्ये येतं का आपल्याकडं? हो. आपण अपात्र आहोत का हे घेण्यासाठी? हो. आपण खूप मोठा पाप केलेला आहे. आपण खूप मोठे पापी आहोत, बरोबर? हो. तरी पण परमेश्वर प्रेमापोटी, परमेश्वर त्याच्या प्रेमापोटी आपल्याला ही कृपा देतो आहे. आणि ही खूप मोठी भेट आणि देणगी दिलेली आपल्याला परमेश्वराने. आणि देवाच्या जीवनात सहभागिता मिळणं म्हणजे खूप मोठी देणगी. ही देणगी आपले दागिनं, आपला पैसा, आपलं धन दौलत ह्याच्यावरून खूप खूप मौल्यवान आहे. ह्या जग्गी गोष्टीवरून देवाच्या जीवनात सहभागिता घेणं म्हणजे खूप खूप मोठी देणगी आहे. आणि ही देणगी म्हणजेच आपण ह्याला म्हणतो परमेश्वराची कृपा. हा, तर आता कधी कधी आपण म्हणतो कसा आहेस तू? बस, ऑल इज गुड बाय गॉड्स ग्रेस. सगळं ठीक आहे, परमेश्वराच्या कृपेने सगळं बरोबर आहे. कसा आहेस तू? हा, बस परमेश्वराची कृपा आहे. कसं चाललंय तुझ्या जीवनामध्ये? काय नाही, देवाची कृपा आहे. आपण असं बोलतो, तर त्या कृपेचा अर्थ काय? पुन्हा एकदा, हे अनुग्रह आहे, विनामूल्य
आणि अपात्र मदत आहे, जेणेकरून आपण देवाची लेकरं म्हणून ओळखलं जातो आणि परमेश्वराचं जे दैवी आणि अनंत काळाचं जीवन आहे त्याच्यामध्ये आपल्याला सामील केलं जातं, सहभागिता मिळली जाते. आणि म्हणून कृपा आमचे जे ख्रिस्त जीवन कार्य आहे हे पूर्ण करते. ग्रेस फुलफिल्स आवर ख्रिश्चन वोकेशन. कृपा आमची जी ख्रिस्त जीवन कार्य आहे, ज्याच्यासाठी आपण जगतो, जे जीवन कार्य आहे आपलं, ते पूर्ण करण्यासाठी आपल्याला परमेश्वर कृपा देतो. आता मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला. कृपा हे नैसर्गिक आहे का अलौकिक आहे? इज ग्रेस नॅचरल और सुपरनॅचरल? सुपरनॅचरल. सुपरनॅचरल. कृपा इट इज गॉड्स ग्रेस, बरोबर. कृपा ही अलौकिक आहे का नैसर्गिक आहे? अलौकिक. अलौकिक आहे. सुपरनॅचरल आहे, वरून आलेली आहे, परमेश्वराने दिलेली आहे. परमेश्वराचं अनुग्रह आहे, त्याची मदत आहे, विनामूल्य मदत आहे, ज्याच्याशी आपण अपात्र आहोत, अशी मदत तो आपल्याला देतो. आणि म्हणून कृपा योग्यरीत्या अलौकिक आहे, नैसर्गिक नाही. आणि हे समजून घेणं खूप खूप महत्वाचं आहे. आता तुम्हाला कदाचित वाटत असेल, हो हे तर उत्तर खूप सोपं होतं या प्रश्नाचं. कृपा म्हणजे अलौकिक आहे, वरून आलेलं आहे, हे नैसर्गिक नाहीये, परमेश्वर देतो, परमेश्वरचा अनुग्रह येतो, तो म्हणून हे अलौकिक आहे. याच्यामध्ये दैवी आणि अनंत काळाचे जीवन प्राप्त करण्याची संधी आहे आणि ते बरोबर आहे. परंतु जरी हे उत्तर तुम्हाला एवढं सोप्या रीते आलं आणि तुम्ही पटकन याचं उत्तर दिलं, जर तुम्ही देऊळ मातेचा इतिहास पाहिला तर पूर्वीचे जे ख्रिस्ती लोक होते त्या लोकांमध्ये खूपशा अशा गोष्टी घडल्या ज्याच्यामुळं काही लोक म्हणाले की कृपा हे नैसर्गिक आहे, हे अलौकिक नाही. पलेजियस नावाचा एक व्यक्ती होता. पलेजियस ह्या नावाचा 410 इस या काळामध्ये पलेजियस नावाचा एक व्यक्ती होता, तो ख्रिस्ती होता आणि तो म्हणाला की कृपा हे नैसर्गिक आहे, परमेश्वराने आपल्याला दिलेली आहे. मानवाच्या नैसर्गिक कृपे हा आपल्याला निसर्गाने दिलेला आहे, परमेश्वराने दिली, बट हे निसर्गामध्ये आहे, आपल्या मानवी निसर्गामध्ये आहे, नॅचरल आहे. इट इज नॅचरल टू हॅव ग्रेस. परंतु तुम्ही उत्तर काय दिलं आता? हे अलौकिक आहे. आणि खरं उत्तर काय? की कृपा ही अलौकिक आहे, नैसर्गिक नाही. हे खूप महत्वाचा विषय ठरेल पुढे जाऊन, की कृपा योग्यरित्या अलौकिक आहे, नैसर्गिक नाही. आणि हा विषय आपण परत पुढे घेऊया. परंतु सर्वांनी हे लक्षपूर्वक ऐकायचंय की परमेश्वराकडून ही कृपा येते. माणूस त्याच्या नैसर्गिक गोष्टींनी कृपा मिळवत नाही. पुन्हा एकदा ऐका, मनुष्य त्याच्या नैसर्गिक गुणांमुळे कृपा मिळवत नाही. कृपा ही योग्यरीत्या अलौकिक आहे. परमेश्वराने पूर्णपणे जी देणगी दिलेली, जो अनुग्रह केलेला आपल्यावर विनामूल्य, हा विनामूल्य आहे. म्हणजे आपण याला विकत घेऊ शकत नाही. आपण अपात्र आहोत पापांमुळं. ह्या पापामुळं आपल्यामध्ये आणि परमेश्वरामध्ये एवढं अंतर आलं की ती कृपा मिळण्यासाठी परमेश्वराने आपला एकुलता एक पुत्र पाठवला.
आणि त्या पुत्राच्या द्वारे त्या क्रूसामुळं परमेश्वराची कृपा आपल्यावर येते त्या पवित्र आत्म्याने. आणि म्हणून आपण देवाच्या जीवनात सहभागिता घेतो, परंतु हे नैसर्गिक नाही. ही जी कृपा आहे ती अलौकिक आहे, परमेश्वर देतो. माझ्या चांगल्या गुणांनी मी कृपा विकत घेत नाही. हा, मी आज 5 गोरगरिबांना जेवण चारू घातलं, मी आता हेवन मध्ये जाणार, चुकीचं आहे. मी खूप उपवास करल, मी खूप प्रार्थना करील आणि मग मला स्वर्ग प्राप्त होईल. का? कारण माझ्या नैसर्गिक गुणांमध्ये आहे हे. मी जर उपवास केले, गरिबांना जेवण दिलं, तर मी हेवन मध्ये जाणार. आता तुम्ही थोडे गोंधळात पडले असणार. आपण तर गोरगरिबांना मदत केली पाहिजे, आपण तर उपवास पण ठेवले पाहिजे, आपण तर प्रार्थना पण केली पाहिजे, मग गौरव असं का म्हणतोय? कारण गौरवनी कृपेचा उल्लेख केला नाही म्हणून. ज्या वेळेस आपण ह्या गोष्टी करतो, गोरगरिबांना मदत, भुक्याण्यांना जेवण देतो, तहानलेल्यांना पाणी देतो, निराधार लोकांना मदत करतो, हे कशामुळे करतो आपण? कुणामुळे करतो? त्या कृपेमुळे करतो. हा, ज्या वेळेस तुम्ही ही कृपा बाजूला ठेवणार आणि तुम्ही म्हणणार मी गरिबांना मदत केली, मी त्यांना अन्न दिलं, मी प्रार्थना केली, मी बायबल वाचन केलं, त्यावेळेस मीपणा म्हणजे माझा नैसर्गिकपणा, बरोबर, गर्व. म्हणून सर्वांनी समजून घ्यायचं आहे की ही परमेश्वराची कृपा आहे की आज आपण बायबल स्टडी मध्ये आलो आहोत. ही परमेश्वराची कृपा आहे की परमेश्वर आपल्याला या बायबल स्टडीद्वारे बोलतोय. जर आज मी गोरगरिबांची मदत करतोय तर ते माझ्यामुळं नाही, त्या कृपेमुळं. ही देवाची कृपा आहे. तर ज्या वेळेस आपण म्हणतो की तू खूप छान कार्य करतोय, त्याचं उत्तर काय दिलं पाहिजे आपण? होय, मी केलेलं आहे ते नाही, देवाची कृपा. म्हणून हा जो विषय आहे आजचा, हा खूप विशेष करून समजून घ्यायचा आहे की जे काही कार्य आपण ख्रिस्ती जीवनामध्ये करतो, तो माझा नैसर्गिक गुण नाही, ते परमेश्वराची कृपा आहे, त्याचा अनुग्रह आहे, विनामूल्य आणि अपात्र मदत आहे ती मला, जेणेकरून मी परमेश्वराच्या कुटुंबामध्ये सहभागिता घ्यावी. तर विचार करा, मदर टेरेसा तुमच्या डोळ्यासमोर काय येतं ज्यावेळेस तुम्ही मदर टेरेसाचं नाव ऐकता, संत मदर टेरेसाचं? कुष्ठ गरीब लोकांना सेवा, कुष्ठी लोकांना सेवा, गोरगरिबांना सेवा, गोरगरिबांना मदत. आता मदर टेरेसा मरण पावते आणि वर जाते आणि ख्रिस्त तिला प्रश्न विचारतो की मदर टेरेसा, तुला मी स्वर्गामध्ये का घेऊ? मदर टेरेसानी काय उत्तर दिलं असेल? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही तिचं पूर्ण जीवन सेवामध्ये जगली. ओके. तिने वास्तविक प्रत्येक कार्य करत असताना गोरगरिबांमध्ये ख्रिस्ताला पाहिलं, म्हणजे तिला कृपा मिळालेली होती ते कार्य करण्यासाठी. त्या कृपेने तिने ते सर्व कार्य केलं, म्हणून ती स्वर्गाला पात्र आहे. ओके, आजारांमध्ये येशूला पाहत होती.
आजारांमध्ये येशूला पाहत होते. खूप छान. तुम्ही सगळेजण अगदी व्यवस्थित उत्तर देताय. ज्या वेळेस संत मदर टेरेसा वर जाणार, ख्रिस्त विचारणार की मदर टेरेसा तुला मी ह्या स्वर्गामध्ये का आमंत्रण देऊ, त्यावेळेस मदर टेरेसा म्हणेल, कारण तुझ्या कृपेने जे कार्य केलं, कारण तुझ्या कृपेने तू माझ्याद्वारे जे कार्य केलं, मला आमंत्रण दे की तुझ्या जीवनामध्ये मला सहभागिता दे. हे परमेश्वरा, तुझ्या कृपेने जे माझ्याद्वारे कार्य केलं, त्यामुळे मला तुझ्या जीवनात सहभागिता दे. It is you, O Lord, through your grace, the works that you have done through me, because of which give me the invitation in your life. आता दुसरं उत्तर घ्या, चुकीचं उत्तर घ्या. मदर टेरेसा वर गेली, ख्रिस्त विचारतो तुला मी का घेऊ. चुकीचं उत्तर काय असेल? मी गरिबांना मदत केली, मी तहानी लोकांना पाणी दिलं, मी आजारांची सेवा केली. मी नाही. हे जे कार्य आहे हे अनुग्रह आहे. हे जे कार्य घडतं हे कृपेने घडतं. कृपा विकत घेतली जाऊ शकत नाही. हे विनामूल्य आहे आणि आपण अपात्र आहोत. कृपा आमचे ख्रिस्ती जीवन कार्य पूर्ण करते आणि हे अलौकिक आहे. हे माणसाच्या नैसर्गिक गुणांमुळे येत नाही. असं नाही की मी 10 गरीब लोकांना जेवण चारू घालल आता मी हेवन मध्ये जाईल. जणू काय एक पायरी आहे. ही पायरी मी हळूहळू वर 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 जातोय. जेवढ्या लोकांना मी जेवण चारू घालल हळूहळू मी पायरी वर चढतोय. नाही, तसं नाही. ह्या ज्या गोष्टी आपण करतो हे ख्रिस्त आपल्याद्वारे करतोय. तर ख्रिस्त स्वतः काम करतोय. ज्या वेळेस आपण गोर गरिबांना ह्या कृपेद्वारे जेवण चारू घालतोय ते आपण करतो का ख्रिस्त आपल्याद्वारे करतोय? ख्रिस्त आपल्याद्वारे ख्रिस्त आपल्याद्वारे करतो. आपल्याद्वारे करतो परमेश्वर. हे परमेश्वराचं कार्य आहे. म्हणून आपण म्हणतो बाय गॉड्स ग्रेस. अरे तू खूप चांगला बायबल स्टडी घेतला, थँक्स बी टू गॉड, गॉड्स ग्रेस. अरे खूप खूप छान चाललंय सगळं जीवनामध्ये, थँक्स बी टू गॉड, गॉड्स ग्रेस. पूर्ण कृपा आहे. म्हणून आपण म्हणतो कृपा ही मानवी नैसर्गिक गुणांमुळे येत नाही. कृपा हे अलौकिक आहे. हे परमेश्वराचं अनुग्रह आहे, त्याच्यापासून येतं. मानवी गुणांमुळे येत नाही. माझ्या उपासांमुळे येत नाही कृपा. मी किती 10 लोकांना जेवण चारलं घेतलं म्हणून कृपा येत नाही. कृपा परमेश्वर पाठवतो. मग आता तुम्ही म्हणणार की कृपा ज्यावेळेस आपल्याला मिळते त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे? अगदी बरोबर. गरिबांना जेवण, तहान्यांना पाणी. माझे स्वय इच्छेने मला त्या कृपेला होकार द्यायचा आहे. परमेश्वर मला फोर्स करत नाही, मला जबरदस्ती कार्य करत नाही, परंतु मला तो त्याच्या प्रेमाचं आमंत्रण देतो या कृपेद्वारे. आणि त्या आमंत्रणाला ज्यावेळेस मी होकार देतो, ते जे पहिलं पाऊल टाकतो ते म्हणजे कृपेचंच कार्य, माझं कार्य नाही. तर ज्या वेळेस आपण जे काही चांगले गुण करतो किंवा कार्य करतो हे कुणामुळे होतंय? हे त्या परमेश्वरामुळे होतं आणि त्या कृपेमुळे होतं. आता मला तुम्हाला पुढचा प्रश्न हा विचारायचा आहे की कोणता संस्कार आणि साक्रमेंट आहे ज्याच्याद्वारे देवाच्या त्रैक्य जीवनासाठी आपल्याला आमंत्रण दिलं जातं? कुठला असं तो साक्रमेंट आहे? बाप्तिस्मा. बाप्तिस्मा. बाप्तिस्मद्वारे
आम्हाला पवित्र कृपा प्राप्त होते. जे मूळ पाप आहे, ओरिजिनल सिन आहे, व वैयक्तिक पाप जे आहेत, ते पापांची माफी केली जाते आणि आपल्याला पवित्र कृपा प्राप्त होते. सॅन्क्टिफाइंग ग्रेस, पवित्र कृपा प्राप्त होते आणि आपण या त्रैक्याच्या जीवनामध्ये सामील होतो. तर आपण आता कृपा याचा अर्थ समजला. कृपा ही नैसर्गिक नाही, अलौकिक आहे हे कळालं. कृपा कशी मिळते आपल्याला, कुठून मिळते? हे मिळते साक्रामेंतांद्वारे. तर तुम्ही विचार करणार, मला ही कृपा हवी आहे, परमेश्वराची कृपा मला अजून हवी आहे. तर ह्याचं ख्रिस्ती उत्तर काय आहे? की आपल्याला साक्रामेंतांमध्ये आपली ख्रिस्ती जीवनाची वाढ झाली पाहिजे. म्हणूनच चर्चला जाणं, देऊळ मंदिरात जाणं हे ऑप्शनल नाही. साक्रामेंट आपल्या घरी भेटतात का आपल्याला? बायबल वाचन करून साक्रामेंट भेटतात का? नाही. बायबल स्टडी करून साक्रामेंट भेटतात का? नाही. देऊळ मंदिरात जाणं म्हणून खूप महत्वाचं आहे. चर्च हे ऑप्शनल नाही. चर्च तिथं आपल्याला साक्रामेंट भेटतात आणि ह्या साक्रामेंटांद्वारेच आपल्याला कृपा मिळते. आता तुम्ही म्हणणार मला, पण गौरव, मी जर देवाकडे प्रार्थना केली घरी, मला कृपा नाही मिळणार का? अगदी भेटणार. जर मी बायबल स्टडी मध्ये गेलो तर मला कृपा मिळेल का? अगदी मिळणार. मी जर गोरगरिबांना जेवण दिलं तर मला परमेश्वराची कृपा प्राप्त होईल का? अगदी प्राप्त होणार. मग प्रश्न हा आहे, की ते साधन काय दिलं देऊळ मातेने? ख्रिस्तानी ते साधन तयार केलेलं आहे का, ज्याच्यामुळं आपल्याला हे कृपा प्राप्त होईल? ते साधन कुठलं? त्या साधनाला म्हणतात साक्रामेंट, संस्कार. त्या 7 संस्काराद्वारे, त्या 7 साक्रामेंटांद्वारे आपल्याला परमेश्वराच्या जीवनात सहभागिता मिळते. आणि म्हणून आपल्यासाठी हे जे 7 साक्रामेंट आहेत, हे खूप महत्वाचे आहेत. हे पर्यायी नाही आहेत, हे खूप महत्वाचे आहेत. हे ऑप्शनल नाहीये. सर्वांना समजतंय? ठीक आहे. आता तुम्हाला कळालं का नाही त्याच्यासाठी मी प्रश्न विचारणार. कृपा आपल्याला कशाद्वारे मिळते? बाप्तिस्माद्वारे, बाप्तिस्माद्वारे. अगदी बरोबर. सगळे जेवढे आपले संस्कार आहेत ख्रिस्ती जीवनामध्ये आपल्याला जे प्राप्त होतं, ह्याच्याद्वारे आपल्याला भेटते. आता पुढचा प्रश्न हा आहे की परमेश्वराने काय साधन तयार केलं का जाण्याच्या अगोदर, ज्याच्याद्वारे आपल्याला कृपा प्राप्त होईल? हो, देऊळ माता. देऊळ माता मध्ये ज्यावेळेस आपण सामील होतो, ह्या बाप्तिस्माद्वारे आपण चर्चचा मेंबर बनतो आणि आपल्याला संस्कार मिळतात आणि ह्या संस्कारांमुळं आपण त्या ख्रिस्ती जीवनामध्ये, या देवाच्या जीवनात सहभागिता घेतो. अगदी बाप्तिस्मेमुळं आम्हाला पवित्र कृपा प्राप्त होते. सॅन्क्टिफाइंग, पवित्र कृपा. जे मूळ पाप आहे आणि वैयक्तिक पाप, हे दोन्ही पापांचं क्षमा परमेश्वर आपल्याला देतो, होली स्पिरिट देतो. ख्रिस्ती संस्कार हे कृपेचं प्रमाणभूत साधन आहे. थोडस मराठी, थोडस एक खूपच अगदी खूप शुद्ध मराठी बोलतोय मी, हा. पण ख्रिस्ती संस्कार हे कृपेचे प्रमाणभूत साधन आहे. म्हणजेच की आपल्याला जी कृपा मिळते ह्या साधनाद्वारे परमेश्वर देतो, ज्याला आपण साक्रामेंट म्हणतो. आणि म्हणून हे सर्वांनी समजून घ्यायचंय की आपण ज्यावेळेस प्रार्थना करतो त्यावेळेस आपल्याला कृपा नक्कीच मिळते. ज्यावेळेस आपण उपवास ठेवतो आपल्याला कृपा होते. ज्यावेळेस आपण गोरगरिबांना मदत करतो त्यावेळेस आपल्याला कृपा मिळते.
आणि सगळ्यात मोठं जे साधन परमेश्वराने तयार केलं ते म्हणजे साक्रमेंट. आणि म्हणून आपण याला म्हणतो संस्कारात्मक कृपा, सॅक्रमेंटल ग्रेस. आता खूपशा वेगवेगळे दुसरे पण कृपा आहेत. कुणाला चमत्कारांची कृपा दिलेली आहे संत पाऊल म्हणतो, कुणाला अन्य भाषा, बरोबर, इतर भाषांची भेट दिलेली आहे. हे सुद्धा विशेष कृपा आहेत. ह्याला स्पेशल ग्रेसेस म्हटलेलं आहे. सर्वांना समजतंय का? हो. अच्छा, आता ज्या वेळेस मी ख्रिस्ती जीवनामध्ये पुढे जातो त्यावेळेस हे कार्य कोण करतंय? परमेश्वर. परमेश्वर करतोय, बरोबर. आता मला सांगा, मनुष्य स्वातंत्र्याने वागतो का? परमेश्वर आपल्याला कृपा देतो, परमेश्वर आपल्या द्वारे काम करतो. मग तुम्ही म्हणणार, मग माणसाचं स्वातंत्र्य कुठे गेलं? माणसाला स्वातंत्र्य आहे का त्या कृपेला नाकार देण्याचं? आहे ना. आहे. ज्या वेळेस परमेश्वर आपल्याला सांगतो जा चर्चला जा, आणि आपण म्हणतो नाही मला टीव्ही पाहायचा आहे, त्यावेळेस आपण त्या कृपेला नाकार देतो. हो. ज्या वेळेस गरीब व्यक्ती आपल्या समोर, आपल्याला दारासमोर दिसतो आणि आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही, त्यावेळेस आपण कृपेला नाकार देतो. ज्या वेळेस आपण चुगली करतो, दुसऱ्यांबद्दल वाईट बोलतो, त्यावेळेस परमेश्वरची कृपा देतोय आपल्याला या गोष्टी टाळण्यासाठी, त्या कृपेला आपण दूर करतो. हे जी शक्ती आहे, हे जे स्वातंत्र्य आहे, मनुष्याला दिलेलं आहे परमेश्वराने. man is made in the image and likeness of God. माणसाची जी निर्मिती झालेली आहे हे परमेश्वराच्या स्वरूपात केले आपल्याला तयार, बरोबर. हो. तर परमेश्वराला स्वातंत्र्य आहे, तर मला सुद्धा स्वातंत्र्य आहे. जर परमेश्वराने मला देणगी दिलेली आहे, मी म्हणू शकतो मला ती देणगी नाही पाहिजे, मला तुझं गिफ्ट नाही पाहिजे, कारण हे फ्री आहे. तर फ्री गिफ्ट असतं तर मी नाकारू पण शकतो. आता विचार करा, कित्येक वेळा आपल्या जीवनामध्ये ही कृपा आलेली आणि आपण त्या कृपेला नाकार दिलेला आहे. का? कारण परमेश्वराने आपल्याला स्वइच्छा दिलेली आहे, स्वातंत्र्य दिलेलं आहे. या कृपेला होकार द्यायचा का नाही हे स्वातंत्र्य आपल्याकडे आहे. आणि नवीन करारामध्ये मरियाला जे स्वातंत्र्य भेटलं, त्या स्वातंत्र्याचा तिने प्रयोग कसा केला? ज्यावेळेस संत गब्रिएल आला आणि मग काय म्हणाला तिला? यामुळे कृपा पूर्ण मरिया आत्माचे गर्भधारण करेल. तुझ्या बरोबर आहे. अगदी बरोबर. गॉड ग्रेस इज अपॉन यू. गॉड्स ग्रेस, यू आर फुल ऑफ ग्रेस, है ना. हेल फुल ऑफ ग्रेस, पवित्र कृपेने भरलेली स्वामी. बायबल मध्ये हे पवित्र मारिया असं नाही म्हटलेलं आहे, हे पवित्र कृपेने भरलेली स्वामी. हेल मेरी असं नाही म्हटलेलं आहे, हेल फुल ऑफ ग्रेस म्हटलेलं आहे. ती कृपेने भरलेली स्वामी आहे, तिचं नावच आहे कृपेने भरलेली. जर मला तुमचं नाव घ्यायचं आणि म्हणायचं हेल किंग, हेल जयकार असो, बट मरियाला काय म्हटलंय? हेल फुल ऑफ ग्रेस, कृपेनी भरलेली. मरिया ही कृपेनी भरलेली होती, धन्य होती ती स्त्रियांमध्ये. तर
शक्य आहे का आपल्याला आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये की त्या कृपेने आपण हो म्हणू शकतो परमेश्वरासाठी? शक्य आहे. मरियेने दाखवलं. मरिये हो म्हणाली. आपण का नाही हो म्हणू शकत परमेश्वराला? जर मरियेला परमेश्वराने दान दिलं तर हे शक्य आहे. कारण मरिया तर देव नव्हती, मरिया देवी नाहीये, मरिया तर साधारण स्त्री आहे. आणि ह्या स्त्रीला परमेश्वराने ही कृपेने भरलेली स्वामी म्हणून ओळखलेलं गेलेलं आहे. ह्याचाच अर्थ काय की मरियाला मी माझ्या डोळ्यासमोर माझी आई म्हणून पाहू शकतो आणि तिच्या पाऊल मी पुढे जाऊ शकतो. कारण जसं ती हो म्हणाली तसं मी सुद्धा हो म्हणू शकतो. ती साधारण स्त्री होती, मी सुद्धा साधारण व्यक्ती आहे. ती कृपेने भरलेली होती, मला सुद्धा परमेश्वर कृपा देतो. त्या 7 साक्रामेंतांद्वारे माझ्या ख्रिस्ती जीवनामध्ये देतो. मला प्रार्थना करण्याची संधी म्हणजे कृपा. मला मदत करण्याची संधी म्हणजे कृपा. मला गोरगरिबांना मदत करायची म्हणजे कृपा. जे लोक अटकलेले आहेत त्यांना मदत करणं, मित्रांना मदत करणं ही कृपा. मी सुद्धा मरियेसारखं वागू शकतो. पण माझं स्वातंत्र्याने, माझं फ्री विल, माझं स्वातंत्र्याने मला त्या कृपेला होकार दिला पाहिजे आहे. परमेश्वर आपल्याला फोर्स करू शकतो का? नाही. परमेश्वर असं म्हणू शकतो का, चल आता मी तर तुला हेवन मध्येच नेणार? नाही. हेवन मध्ये कधी जातो आपण? त्या कृपेमुळं. ज्यावेळेस आपण म्हणतो तुझे इच्छेप्रमाणे हो. आणि हेल मध्ये कधी जातो आपण? माझ्या इच्छेप्रमाणे. आता कृपा आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये कसा बदल घडवती ह्याच्याबद्दल मी 2 शब्द बोलेल. कृपा आपल्या जीवनामध्ये कसा बदल घडवती ह्याच्याबद्दल मी बोलेल. आणि ज्यावेळेस मी तुम्हाला ह्याच्याबद्दल सांगेल त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारची कृपा येते आपल्या जीवनामध्ये. ह्याचं तुम्ही एक नोट बनवून घ्या. सगळ्यात अगोदर परमेश्वर जो त्रैक्य आहे, बाप, पुत्र आणि पवित्र आत्मा, ह्यांचं जे जीवन आहे हे कृपेचं जीवन आहे. आणि कृपा या त्रैक्याद्वारे आपल्याला प्राप्त होते. आणि सर्वात प्रथम जी कृपा आपल्याला प्राप्त होते त्याला वास्तविक कृपा असं म्हटलेलं आहे. वास्तविक कृपा, ऍक्च्युअल ग्रेस. आणि ही जी वास्तविक कृपा आहे ही कृपा आपल्याला कार्य करण्यासाठी प्रोत्साहन देते. कार्य करण्यासाठी प्रोत्साहन देते ही जी कृपा आहे. तर सगळ्यात प्रथम जर मला गोरगरिबांना जेवण चारू घालायचंय, हे आपण करतो स्वतः, मनामध्ये विचार येतो का परमेश्वर आपल्या टाकतो? तुम्हाला काय वाटतं? परमेश्वर टाकतो. परमेश्वर टाकतो. ही जी कृपा आहे ना, ही कृपा कार्यरीत कृपा आहे. कार्य करण्यास आपल्याला प्रोत्साहन करते. म्हणून ही जी प्रथम कृपा आहे, ही प्रथम कृपा, वास्तविक कृपा ही जी आहे, ही जी प्रथम कृपा आहे, हे परमेश्वर आपल्याला देतो. परमेश्वर आपल्या दारावर वाजवतो, आत येऊ का? आपण दाराच्या मागे जाऊन आपणच आपल्या दारावर नाही म्हणत. म्हणून आपण कधी पण ज्या वेळेस चांगलं कार्य करतो त्याचं उत्तर असतं ऑल बाय गॉड्स ग्रेस. देवानी केलेलं आहे, मी नाही. मी फक्त काय केलं? हो म्हणालो माझे स्वातंत्र्याने. तर पुढचा जो विषय मला तुमच्या समोर मांडायचा आहे तो म्हणजे परमेश्वराची कृपा आणि माझं स्वातंत्र्य. हा खूप गहन विषय आहे. हा देऊळ मातेमध्ये ह्या विषयावर भांडणं झालेले आहेत. ह्या विषयावर पुस्तक लिहिले गेलेले आहेत. कृपा आणि स्वातंत्र्य ह्याचं काय संबंध आहे? ह्याची सहकार्यता कशी होती? ह्याचं कोऑपरेशन कसं होतं? ह्याच्यावर डिबेट्स,
चर्चा, डिस्कशन खूप झालेले आहेत. हा जो विषय हा खूप गहन आहे. सर्वात प्रथम जी कृपा परमेश्वर मला देतो कार्य करण्यास, जी प्रथम कृपा आहे ती ख्रिस्त देतो, परमेश्वर देतो, तो त्रैक्य देव देतो. त्याच्यानंतर जी पुढची कृपा परमेश्वर आपल्यामध्ये टाकतो ते म्हणजे कार्यरीत कृपा. म्हणजे अशी कृपा जी मला कार्य करण्यासाठी प्रोत्साहन देते. त्याच्यानंतर सहकारी कृपा, जसं आपण म्हणतो ना सहकारी बँक, कोऑपरेटिव्ह बँक, तसं सहकारी कृपा, कोऑपरेटिव्ह कृपा म्हणजे सहकार्य चालू आहे. कुणाकुणाचं? परमेश्वराचं आणि माझं स्वातंत्र्य आणि परमेश्वराची कृपा याच्यामध्ये सहकार्य चालू आहे. अशा कार्याला म्हणतात सहकारी कृपा. ज्या वेळेस आपण हो म्हणतो परमेश्वराच्या कृपेला, प्रथम कृपेला, कार्यरीत कृपेला, सहकारी कृपेला, हे वेगवेगळे नाव आहेत कृपेचे, हे वेगवेगळे प्रकार आहेत कृपेचे. ज्या वेळेस आपण ह्या कृपेना हो म्हणतो त्यावेळेस आपलं ख्रिस्त जीवनामध्ये पदार्पण होतं. परमेश्वर आपल्यामध्ये कार्यरत असतो, ते त्रैक्य आपल्यामध्ये कार्यरत असतं ज्या वेळेस मी ह्या कृपेंना हो म्हणतो. तर समजून घ्यायचे सर्वांनी, कृपा परमेश्वराकडून प्रथम सुरू होते. ज्या वेळेस मी परमेश्वराला हो म्हणतो की ठीक आहे मला गरिबांना आज जेवण चारायचंय, माझं हो हे कुणाकडून आलेलं आहे, कशामुळे आलेलं आहे? ते परमेश्वराच्या कृपेमुळेच आलेलं आहे. माझ्या नैसर्गिक गुणांमुळे मी हो नाही म्हणत आहे. हे समजून घ्या सर्वांनी हा. हे खूप महत्वाचं टॉपिक आहे. कारण ह्याच्यामुळं पलेजियन, मी तुम्हाला सांगितलं तो जो व्यक्ती होता पलेजियस, तो म्हणाला की आपल्या नैसर्गिक गुणांमुळे आपण हेवनला जाऊ शकतो. आपण आपल्या नैसर्गिक गुणांमुळे परमेश्वराला हो म्हणतो, जे की चुकीची शिकवण आहे. लक्ष देऊन ऐका. ज्या वेळेस परमेश्वराची कृपा माझ्यावर येते आणि मी त्या कृपेला होय म्हणतो, तो जो प्रतिसाद असतो तो सुद्धा कृपेचाच परिणाम आहे. म्हणजे सुरुवातीपासून ते अंतापर्यंत कृपाच आहे. बरोबर ना? सर्वांना समजते का? हो. सुरुवातीपासून ते अंतापर्यंत कृपाच आहे. कारण देवाच्या कृपेने विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झाले आहे आणि ते तुमच्याकडून झाले नाही, तर ते देवापासूनचे दान असे आहे. कोण म्हणतंय? संत पाऊल. आपण वचन काढूया. इफिशियन्स चॅप्टर 2 वर्स 8 to 10. इफिशियन्स चॅप्टर 2 वर्स 8 to 10. इफिसियन्स पत्र अध्याय 2 वचन 8 ते 10. इफिसियन्स पत्र अध्याय 2 वचन 8 ते 10. हे नवीन करारामधले पत्र आहे. Ephesians chapter 2, verse 8 to 10. For by grace are you saved through faith, and that not of yourself, it is the gift of God, not of works, lest any man should boast. For we are his workmanship, created in Jesus Christ, unto good works, which God had before ordained that we should walk in them. खूप छान. आता आपण मराठीतून सुद्धा ऐकूया. कारण कृपेने विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे. कोणी आढ्यता बाळगू नये म्हणून कर्मे केल्याने हे झाले नाही. आपण सत्कृत्य करावे म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण त्याची
हस्तकृती आहोत. ती सत्कृत्ये आचरित आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वीच योजून ठेवली. किती छान वचन आहे हे. काय कळतं आपल्याला या वचनाद्वारे? की देवाच्या कृपेने विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झाले आणि ते तुमच्याकडून झाले आहे का नाही? नाही, हे तुमच्याकडून झाले नाही, तर ते देवापासूनचे दान असे आहे. सर्वांना समजतंय? म्हणून आपण म्हणतो की हे परमेश्वराने केलंय, आपण नाही केलंय. कारण देवाच्या कृपेने विश्वासाच्या द्वारे आपलं तारण झालंय. परमेश्वराच्या कृपेने. मी हे केलं, मी गोरगरिबांना जेवण चारलं, मी केलं. नाही 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 नाही. देवाच्या कृपेने विश्वासाच्या द्वारे तारण झालंय माझं. परंतु कोण म्हणणार, अरे मग काय, मला काहीच करायची गरज नाहीये, परमेश्वरच सगळं करतोय. वा, कॉंग्रॅच्युलेशन्स, मला काहीच करायचं नाहीये. आम्हा वचन 10 वाचायचंय. कारण आम्ही देवाच्या हाताने घडविलेले आहोत, बरोबर. परंतु पुढे संत पाऊल काय म्हणतो? ख्रिस्तामध्ये आम्हाला चांगल्या कामासाठी निर्माण केलं. जर आम्हाला कामच नाही करायचं तर मग संत पाऊल असं का म्हणाल? आम्हाला चांगल्या कामासाठी निर्माण केले म्हणजेच काय? आम्हाला चांगले काम करावं लागेल. परमेश्वराने आपल्याला निर्माण केलेलं आहे, देवाच्या हाताने आपल्याला घडविलेलं आहे. ख्रिस्तामध्ये आम्हाला चांगलं, हे जे चांगलं काम आहे, परमेश्वराचं काम आहे, त्याच्यासाठी निर्माण केलं. हे संत पौल बोलतो, जे देवाने अगोदरच तयार केले होते. यासाठी की त्यामध्ये चालणे आम्हाला शक्य व्हावे. म्हणजे चालायचं तर आहे, काम तर करायचं आहे, परमेश्वराचं काम करायचंय, प्रीती दाखवायची, गोरगरिबांना मदत करायची आहे. परंतु त्या कृपेमुळे आपण करतो, माझ्या स्वतःच्या शक्तीने नाही, माझ्या माझे नैसर्गिक गुणांमुळे नाही. हा मी खूप स्मार्ट आहे, हा मी खूप स्मार्ट आहे, मी खूप चांगला आहे, मी खूप स्मार्ट आहे, नाही, त्याच्यामुळे नाही. हे ग्रेसमुळे होतंय, हे देवाच्या कृपेमुळे होतं, विश्वासाच्या द्वारे होते, त्याच्यामुळे तारण झालंय. आणि हे काम मला करावं लागेल. कारण संत पौल असं नाही म्हणत की हा सगळं ग्रेस, तुम्ही काहीच नका करू, तुम्ही घरी बसा. नाही, वचन असं सुद्धा सांगत नाही. ख्रिस्तामध्ये आम्हाला चांगल्या कामासाठी निर्माण केलेलं आहे. म्हणजे काम करावं लागेल, चांगलं काम करावं लागेल. मी घरी बसून राहू शकत नाही. मी जर गरीबाला पाहतोय बाहेर तर मी असं नाही म्हणू शकत, हा मला कृपेने वाचवलेलं आहे तर मला काही काम नाहीये. नाही, हे चुकीचं आहे. सर्वांना समजतंय का की कृपा आणि माझं स्वातंत्र्य, ख्रिस्तामध्ये जे काम करायचं, ह्या दोघांचं सहकार्यता असली पाहिजे. सर्वांना समजतंय का? हो. आता जर एखादा तुम्हाला म्हणाला की मी उपवास, मी गरिबांना मदत करून, मी सगळ्यांना कार्य चांगलं करून, सगळ्यांची काळजी घेऊन मी स्वर्गामध्ये जाऊ शकतो, तर तुम्ही त्याला उत्तर काय देणार? काय उत्तर देणार? व्हेरी गुड. देवाच्या कृपेने हे शक्य नाही. व्हेरी गुड. अजून काय उत्तर देणार तुम्ही अशा व्यक्तीला, जो व्यक्ती म्हणेल की मी गोरगरिबांची सेवा केलेली आहे, मी त्यांना प्रेम केलं,
मी मदर टेरेसा सारखं NGO चालवलं. तुम्ही काय उत्तर देणार अशा व्यक्तीला? परमेश्वराने तुझ्याद्वारे ते काम करून घेतलं. खूप छान, अगदी बरोबर. हे परमेश्वराचं कार्य आहे. सर्वांनी समजून घ्यायचंय, मदर टेरेसाने जे कार्य केलं ते फक्त NGO नव्हतं, ते परमेश्वराचं कार्य होतं. का? कारण ज्या वेळेस मदर टेरेसा सकाळी उठायची त्यावेळेस ती साक्रामेंतासमोर नतमस्तक व्हायची. त्या पवित्र शरीराद्वारे तिने हे कार्यरत जगामध्ये आणलं. ज्यावेळेस तिने तो पवित्र ख्रिस्त शरीर घेतला, मिस्सा द्वारे तिने दिवसाची सुरुवात केली. त्या मिस्सामध्ये तिने ख्रिस्ताला स्वीकारलं त्या ख्रिस्त शरीराद्वारे, आणि त्याच्यानंतर ती कलकत्ताच्या झोपड्यांमध्ये गेली आणि तिकडचं जे घाण होती, गटर होतं, त्या गटरमध्ये हात घालून गोरगरिबांना बाहेर काढलं आणि म्हणाली की हा ख्रिस्त आहे माझ्यासाठी. हे फक्त NGO ऑर्गनायझेशन्स करू शकत नाही. आपल्या ख्रिस्ती लोकांमध्ये आणि NGO मध्ये फरक काय आहे मग? आपल्याला कृपेद्वारे हे काम करण्यास मदत होते. आपण करत नाही स्वतः. मी वर जाऊन असं म्हणू शकत नाही की मी केलं नाही. परमेश्वरा तू केलं, तुझ्या कृपेने केलं, माझ्या विश्वासाद्वारे तू केलं. परमेश्वरा माझ्याद्वारे तू केलं. सर्वांना समजते का? हो. हो. आता शेवटचे जे 5 मिनिटं आहेत ह्याच्यामध्ये ना आपण काय प्रश्न घेऊया. तुम्हाला काय कळालं किंवा तुमचे काय प्रश्न आहेत या विषयाला घेऊन, त्याच्याबद्दल आता आपण थोडीशी चर्चा करूया. आणि तुम्हाला संकोच ठेवायचं नाहीये, विचार नाही करायचा की माझा प्रश्न बरोबर आहे का, मी चुकीचा तर प्रश्न नाही ना विचारत, असं काही मनामध्ये बाळगायचं नाही. तुमच्या मनामध्ये जे विचार येत आहेत ह्या विषयाला घेऊन, हा विषय अतिशय कठीण आहे हे मी तुम्हाला सांगू शकतो. खूप कठीण विषय आहे, परंतु जे काय परमेश्वराने आपल्याला आज वेळ दिलेली आहे, ह्या वेळेमध्ये ह्या विषयावर तुम्ही जे मनन चिंतन आणि समजून घेताय, ह्याच्याबद्दल तुम्हाला काही प्रश्न आहेत का, किंवा तुम्हाला तुमचे विचार मांडायचे आहेत का? आता आपण त्याबद्दल बोलूया. मेनन परिवारामधून कुणाला बोलायचं वाटतं तर बोलू शकतात. हे काय आपल्याला मनात येतं जेव्हा आपण एखाद्या चांगल्या गोष्टी करायचे विचार येतात आपल्यावरती, तर ती कृपा असते देवाची. आणि देवाची कृपा असल्याशिवाय कुठल्या गोष्टी होऊ नाही शकत आपल्याला. आपण किती प्रयत्न केला तर देवाची कृपा पाहणं, जर कृपा घेण्यासाठी आपण देवामध्ये लीन व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये आपण प्रार्थना केली पाहिजे गुडघ्यावर येऊन, आणि ही कृपा देवाकडून मागून घ्यायला पाहिजे आपण. तेव्हा आपल्यावरती ही कृपा येते, जेव्हा आपल्याला देवा बरोबर चालवतो सर्व गोष्टींना. खूप छान, खूप छान विचार मांडले. अजून कुणाला काय विचार मांडायचे आहेत? कृपा ही प्रार्थनेद्वारेच मिळू शकते. आपण प्रार्थना केली आणि त्याच्याद्वारे जर कृपा देवाची मिळाली तर आपल्याला ज्या काही देवाच्या जवळ जाण्यासाठी जी काही संधी मिळते ती फक्त प्रार्थनेद्वारेच कृपा मिळते. प्रार्थना महत्वाची आहे. अगदी बरोबर. प्रार्थनाद्वारे आपल्याला कृपा प्राप्त होते, आणि सर्वात प्रथम परमेश्वराने ही कृपा आपल्याला कशी दिली आहे, ते साक्रामेंतांद्वारे. तर जर आपण ख्रिस्ताकडे गेलो आणि ख्रिस्ताला प्रश्न विचारला की ख्रिस्ता कृपा कशी मिळेल आम्हाला, ख्रिस्त काय म्हणाल? 7 संस्कार. ख्रिस्ता तुझ्याकडे जर आम्ही प्रार्थना केली तर कृपा मिळेल का? ख्रिस्त म्हणाल होय. सर्वांना समजतंय?
हो. हो. पण मला हा एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, जर सगळं कृपा करते तर मग माझं योगदान काय? परत एकदा रिपीट करा गौरव. जर कृपा सगळं कार्य करती तर माझं मानवी योगदान काय आहे? मला जे स्वातंत्र्य दिलेलं आहे त्याचं योगदान काय आहे? त्या कृपेला होकार देऊन सहकार्य केलं तरच आपल्याला आनंदकारचे जीवन मिळेल. व्हेरी गुड, व्हेरी गुड. अगदी बरोबर. त्या कृपेला आपण सहकार्य केलं पाहिजे, होय म्हटलं पाहिजे. आणि हे जे होय आहे आपलं, हे सुद्धा कृपेमुळेच येतं. हे माझ्या मानवी गुणांमुळे येत नाही, की हा मी देवामध्ये खूप आहे म्हणून मी होय म्हणतो. नाही, हे कृपेमुळे येतंय माझ्यावर. तर या कृपेमुळं माझ्याद्वारे परमेश्वर जे कार्य करतो त्या कार्यासाठी आपण होय म्हणायचंय. म्हणून ही जी सहकार्यता आहे, सर्वांना समजते का? हो. आता जर तुम्हाला कोण म्हणालं, अरे मानवाला तर स्वातंत्र्य नाहीये, स्वइच्छा नाहीये माणसांना, तुम्ही काय उत्तर देणार त्याला? आहे ना, फ्री विल आहे ना, स्वातंत्र्य आहे. आहे. पण जर कोण तुमच्या समोर आला आणि म्हटलं नाही नाही सगळं परमेश्वरच करतो, तुम्हाला काय करायची गरज नाही, घरी बसा, तसं नाहीये. शेवटी कृपा लागते परमेश्वराची. तर मी तुम्हाला काय निवडण्याचं दिलं? स्वातंत्र्य. अगदी बरोबर. निवडण्याचं जे स्वातंत्र्य हे कृपेद्वारेच येतं. मी जे स्वतः परमेश्वराला निवडतो ते मी स्वतः माझ्या गुणांमुळे निवडत नाही, परंतु त्या कृपेमुळं, ती जी प्रथम कृपा आहे ती प्रथम कृपा मला म्हणती, गौरव गौरव जा बायबल स्टडी घे. मी स्वतः नाही म्हणत हा मला बायबल स्टडी घ्यायचा, ख्रिस्ता मला तुझ्यासाठी काहीतरी करायचं, नाही, शक्यच नाही माझ्यासाठी ते. पहिली कृपा परमेश्वर टाकतो की जा गौरव बायबल स्टडी घे, आणि मग ही कार्यरीत कृपा तयार होते आणि मी सहकार्यता देतो, मी तयारी करतो, मी व्हॉट्सअपवर मेसेज टाकल तुम्हाला आणि म्हणेल की परमेश्वर आपल्याला बोलवतोय बायबल स्टडीसाठी, चला. ही सहकार्यता कृपा. आणि त्याच्यानंतर मग पवित्र कृपा आपल्याला सगळ्यांना लाभते या बायबल स्टडीद्वारे. तर पाहताय तुम्ही की हे सगळं कृपेचं कार्य आहे सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत. परंतु मानवी प्रतिसाद सुद्धा आहे, आणि हा प्रतिसाद मानवाकडून आलाय का? नाही, हा प्रतिसाद सुद्धा ते कृपेचंच फळ आहे. मला कळतंय का? हो. आता शेवटचं एक, मी खूप मोठे संत होते, संत बर्नर्ड ऑफ क्लॅरवॉक्स, 1090 ते 1153 ईसा मधले हे संत होते. आणि ज्या वेळेस त्यांनी ह्या विषयावर मनन चिंतन केलं की कृपा आणि मानवी स्वातंत्र्य ह्याच्यामध्ये काय संबंध आहे, हे फक्त परमेश्वरच करतो का, का परमेश्वर आपल्याला कृपेद्वारे सुद्धा आमंत्रण देतो काय? तर आता मी हे 2 शब्द वाचेल आणि मग आपण शेवटची प्रार्थना करूया. आता ह्या शब्दांकडे थोडं लक्ष द्या, कारण हे जे शब्द आहेत आता मी तुमच्या समोर वाचेन हे थोडेसे अवघड आहेत, कारण हा विषय अवघड आहे. परंतु मला सोप्या शब्दामध्ये ह्या विषयाला गाळायचं नाहीये. जरी मी तुम्हाला सोपे उदाहरणं देतोय, परंतु हा विषय मी गाळू शकत नाही, याचं गांभीर्य, म्हणून मला हे वाचायचंय. तर ऐकून घ्या सगळ्यांनी शांतरिते. संत बर्नर्ड ऑफ क्लॅरवो 1090 ते 1153 ईसा मध्ये कॅथलिक चर्चचे खूप मोठे संत होते, त्यांना डॉक्टर म्हटलेलं आहे. त्यांनी हा विषय काय लिहिलं आता आपण मराठीतून वाचूया. ते म्हणतात, ज्याची सुरुवात एकट्या कृपेने केली होती, ज्याची सुरुवात एकट्या कृपेने केली होती, ते कृपा आणि मुक्त निवडणे अशा प्रकारे पूर्ण केले आहे की
ते प्रत्येक नवीन कृत्याला एकट्याने नव्हे तर संयुक्तपणे योगदान देतात. प्रत्येक संधीने नव्हे तर एकाच वेळी. असे नाही की कृपेने अर्ध काम केले आणि स्वातंत्र्य निवडणे दुसरे काम केले, परंतु प्रत्येक जण आपल्या विशिष्ट योगदानानुसार संपूर्ण कार्य करते. कृपा संपूर्ण काम करते आणि म्हणूनच ह्या निवडीसह विनामूल्य निवड देखील करते. संपूर्ण काम विनामूल्य निवडीमध्ये केले जाते, तसेच संपूर्ण कृपेने केले जाते. आता तुम्ही ज्यावेळेस ऐकणार त्यावेळेस म्हणणार, अरे देवा, बापरे, हे खूपच डिफिकल्ट आहे समजणं. हा, इंग्लिश मध्ये मी वाचतो. ठीक आहे, आता श्रुती म्हणाली इंग्लिश मध्ये सुद्धा वाचा, मी शेवटी वाचतो आणि मग आपला बायबल स्टडी संपेल. सेंट बर्नर्ड ऑफ क्लेरवो 1090 to 1153 AD. Saint Bernard says, what was begun by grace alone is completed by grace and free choice together in such a way that they contribute to each new achievement, not singly but jointly, not by turns but simultaneously. It is not as if grace did one half of the work and free choice did the other, but each does the whole work according to its peculiar contribution. Grace does the whole work, and so does free choice, with this one qualification, that whereas the whole is done in free choice, so is the whole done of grace. सॉरी, हे थोडंसं हेवी होतं, हे खूप अवघड आहे समजणं. त्याचा सारांश एक आहे सर्वांच्यासाठी, मराठी ज्यांना पाहिजे. मला जे कळलं ते त्यातनं, ह्या पॅराग्राफ मधनं सेंट बर्नार्डिन म्हणतो की कृपा ही संपूर्ण आहे, तिच्यामध्ये सगळं काही देवाची जी काही मर्जी आहे ती समाविष्ट आहे. कृपा हीच पूर्ण आहे, कृपेशिवाय आपल्याला दुसरं काही करता येत नाही. मी केलं जसं तू म्हणाला माझ्या इच्छेप्रमाणे नाही, कृपा हीच पूर्ण कार्य करते आणि कृपाच आपल्याला पुढे घेऊन जाते. कृपा ही सेंटरमध्ये आहे, हे त्याचं सारांश आहे, सेंट्रल आयडिया आहे. कृपा इज एव्हरीथिंग, कृपा इज कम्प्लीट, नॉट हाफ ऑफ फ्री विल अँड हाफ ऑफ द कृपा. नो, कृपा संयुक्तपणे ती करून घेते सगळं कृपा. बरोबर, अगदी बरोबर बोलले पप्पा. असं नाही की मी गोरगरिबांना जेवण चारतो म्हणजे अर्ध कृपेचं काम आहे आणि अर्ध मी केलं गौरव पाटोळेनी. नाही, पूर्ण कृपेचं काम आहे. हो, पूर्ण कृपा, आणि पूर्णपणे माझं फ्री चॉईस सुद्धा परमेश्वर कन्सिडर करतो, कारण त्यांनी मला स्वातंत्र्याने निर्माण केलेलं आहे. परमेश्वर मला जबरदस्ती नाही करू शकत, चल आता ते गरीबाला जेवण चार, चल मी तुला कृपा दिली ना, तुला करावंच लागेल, आता करावंच लागेल. नाही 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 नाही, फ्री चॉईस, स्वातंत्र्य, स्वय इच्छा. त्या स्वय इच्छा होकार कसं म्हणणार? त्या कृपेनी म्हणणार. ज्यावेळेस तुम्ही गरीबांना जेवण देणार, त्या कृपेनी झालंय. तुम्ही काय म्हणायचंय? होय, होऊन दे, तुझ्या इच्छेप्रमाणे होऊन दे परमेश्वरा, जसा मरिया म्हणाली. हे संत बर्नर्ड आपल्याला सांगतात. तर आजचा जो विषय आहे हा थोडासा अवघड होता, मला माहिती आहे, परंतु तुमचा प्रतिसाद, तुमचे उत्तर, तुमचं मनोगत, तुमचे विचार तुम्ही मांडले ह्या कठीण अवघड विषयावर. परमेश्वर आपल्याशी ह्या शेवटच्या एका तासामध्ये खूपसं काय बोललाय. ह्या विषयी आपण आता मनन चिंतन करूया, आणि आपण जे ख्रिस्ती जीवनामध्ये कार्य पुढे नेणार आहोत, हे कार्य कृपेमुळे येतं, ह्याची जाणीव करून घ्यायचं आहे. हे माझ्या मानवी नैसर्गिक गुणांमुळे येत नाही, परंतु कृपेमुळे येतं. ही आपल्या देऊळ मातेची शिकवण, ही ख्रिस्ताची शिकवण, ही बायबलची शिकवण, आणि हाच आपला विश्वास. आता आपण शेवटची प्रार्थना करूया. मी माझ्या पप्पांना सांगेल की त्यांनी शेवटची प्रार्थना करावी. सर्वशक्तिमान स्वर्ग आणि पृथ्वीचे उत्पन्न करत्या, आमच्या स्वर्गातील जिवंत बापा, पवित्र आत्म्या आणि आमच्या तारणाऱ्या प्रभू श्री ख्रिस्ता,
तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो, तुझे आभार मानतो की आज जे काही आम्ही एक आध्यात्मिक माहिती एक दुसऱ्यांशी बोलून संवादाद्वारे करीत आहोत, ही कदाचित आमची इच्छा नाहीये, कदाचित परमेश्वरा ही तुझी इच्छा आहे आणि तुझ्या कृपेमुळेच आम्ही मेनन कुटुंब, पाटळ कुटुंब आम्ही हे तुझं शुभवर्तमान ऐकत आहोत. हे कृपेचं दान आम्हाला कसं मिळेल ह्याचं महत्व किती आहे हे आज या कृपेद्वारेच आम्हाला ज्ञान मिळत आहे या एका तासामध्ये. हेच आमच्या जीवनामध्ये तुझी कृपा असू दे, आमच्या प्रत्येकाच्या जीवनात तू राहा आणि कृपेद्वारे तुझं कार्य करून घे. आम्ही करत नाही तर तुझ्या कृपेद्वारे आम्ही करीत आहोत, ही आम्हाला नेहमी तू जाणीव करून दे. आमच्यातला अहंकार कर आणि प्रत्येक चांगली गोष्ट तुझ्या कृपेद्वारेच होईल आणि कृपेद्वारेच आम्ही करू. ही आम्हाला विशेष तू कृपा आणि आशीर्वाद आमच्या प्रत्येक मेनन आणि पाटोळ कुटुंबावर पाठव. तुझा गौरव, तुझी स्तुती, तुझी साक्ष देण्यासाठी, तुझी सुवार्थ सांगण्यासाठी कृपा दे प्रभू. ही छोटीशी प्रार्थना प्रभू ख्रिस्ता जो की जिवंत अति पवित्र साक्रमेंट आहे याच्याद्वारे करतो म्हणून तो ऐक. आमेन. बापाचे, पुत्राचे, पवित्र आत्म्याच्या नावे आमेन. जय ख्रिस्त सर्वांना. जय ख्रिस्त. जय ख्रिस्त. जय ख्रिस्त. थँक्यू गौरव. थँक्यू सर्वांना. थँक्यू गौरव. थँक्यू बेटा. थँक्यू. गॉड ब्लेस यू गुड नाईट ऑल. बेटा. बाय बेटा. गुड नाईट. बाय बाय. गॉड ब्लेस यू. गुड नाईट बेटा. बाय. टेक केअर. बाय बेटा. बाय. मान गौरव दादा. गुड नाईट. गुड नाईट.